नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 19 जानेवारी आणि दुपारचे 12:15 आले आणि सध्याच्या कंडिशनला बघू शकता. मार्केट आपलं सध्या 25,500च्या वरती चांगल्या प्रकारे सस्टेन राहण्याचा प्रयत्न करत आहे. या सपोर्टला चांगल्या प्रकारे होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण या अगोदर सुद्धा मार्केटने याच लेवलपासून चांगल्या प्रकारे मोमेंटम देऊन ऑफसाईडला रॅली दिली होती. आज सुद्धा मार्केटने ती लेवल चांगल्या प्रकारे होल्ड केली आहे, कारण पहिल्या 15 मिनिटातली जर कॅन्डल बघितलं तर फुल सेलिंग मधली ही कॅन्डल आहे. परंतु या सेलिंगच्या कॅन्डलच्या नंतर बघू शकता त्याला थोडं कुठंतरी सपोर्ट घेऊन मार्केट थोडंसं या लेवलला होल्ड करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, आता सकाळच्या डाटामध्ये मी पहिले सांगितलं होतं की 25,600च्या लेवलवर जेवढी काही पुट रायटिंग्स आहे ही या ठिकाणी रेजिस्टन्सचं काम करेल. याचं कारण काय होतं की मार्केटमधून ज्या काही सेलिंग प्रेशर कंटिन्यू चालू आहे, यामुळे मार्केट जेव्हाही तेजीकडे जाण्याचा प्रयत्न करेल तर या ठिकाणी जे काही पुट रायटिंग झाली आहे, ज्यांनी काही तेजीसाठी पोझिशन तयार केलेली आहे, ही या लेवलपर्यंत आल्याच्या नंतर आपली पोझिशन स्क्वेअर अप करेल, तर ही पोझिशन सर्व लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट होईल. तशा कंडिशनमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला आणखी सेलिंग प्रेशर पाहायला मिळते. तर परफेक्टली बघू शकता मार्केटमध्ये काय झालेलं आहे की थोडीशी रिकव्हरी देण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा 25,600च्या लेवलपासून मोठा मार्केट 25,500पर्यंत गेलं, पुन्हा अपसाईड जात आहे. वरती गेल्याच्या नंतर पुन्हा इथे लॉंग अनवाइंडिंगचं प्रेशर येत आहे, पुन्हा मार्केट डाऊन साईडला जात आहे. अशा प्रकारचं येत आहे. आता आजच्या दिवसाची एक महत्त्वाची लेवल काय आहे यामध्ये, तर या ठिकाणी सध्या पीसीआर हा चांगल्या प्रकारे डाऊनला आला असल्यामुळे थोडंसं मार्केट या ठिकाणी काय करत आहे, सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता पीसीआर लेवल जर बघितलं आपले 0.67 पर्यंत सध्या पीसीआर आपला. सध्या जर पीसीआर जर बघितलं तर 0.67 पर्यंत पीसीआर म्हणजे आपण थोडंसं सपोर्ट रेंजमध्ये आहे या ठिकाणी, असं या पीसीआर वरून दिसत आहे. आणि मार्केट कधीही या ठिकाणपासून अपसाईडला जाण्यासाठी तयार आहे, कारण या कॉल ऑप्शन शॉर्ट सेलची किंवा शॉर्ट सेलच्या पोझिशनची जेव्हा शॉर्ट कव्हरिंग व्हायला सुरुवात होते तेव्हा मार्केट असं पुन्हा अपसाईडला जाताना आपल्याला दिसून येते. हे आजचं मार्केटचं थोडंसं मला दिसून येत आहे. थोडंसं मार्केट चांगल्या प्रकारे ही लेवल होल्ड करत आहे. तर शॉर्ट कव्हरिंग जर आली तर पुन्हा तो 25,750 पर्यंत सहज आजच्या ठिकाणी जाऊ शकते. तर अशा प्रकारचं आजचं मोमेंटम आपल्याला या सध्याच्या डाटावरून दिसून येत आहे. आता आपल्याला या ठिकाणी एक बघायचं आहे की ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे तयार झालेला आहे. तर ऑप्शन चेनचा डाटा सर्वात पहिल्यांदा बघूया आपण. तर ऑप्शन चेन बघू शकता ही निफ्टीची ऑप्शन चेन सेन्सिबलची आहे आणि करंट मार्केट प्राइस जर बघितली सध्या तर 25,550 सध्या चालू आहे. या हिशोबाने आपल्याला 25,500 ही लेवल चांगल्या प्रकारे एक महत्त्वाची लेवल राहणार, कारण या ठिकाणपासून बऱ्याच वेळा मार्केट सपोर्ट घेऊन वरच्या बाजूला जाताना दिसलं. आज सुद्धा कशा प्रकारे जाते हे बघूया. तर या ठिकाणी बघू शकता ही जी लेवल आहे 25,500ची, या लेवलवर 2,34,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट आहे आणि त्यामध्ये 1,59,00,000चा नवीन ओपन इंटरेस्ट ऍड झाला, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेल करून तेजीसाठी पोझिशन तयार केले. ठीक आहे, त्याचबरोबर 25,500 या सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसवर तिथे 1,47,00,000 आणि त्यामध्ये 1,38,00,000 ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेल करून मंदीसाठी पोझिशन तयार केले. असे किती पोझिशन आहे या ठिकाणी 1,47,00,000. त्यामध्ये आजच्या ऍड झालेला आहे 1,38,00,000. तर हे कुठे ना कुठे एक रेजिस्टन्सचं काम करत आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा रेजिस्टन्स 25,600 या लेवलवर बघू शकता की ते 2,56,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट आहे या ठिकाणी आणि त्यामध्ये 2,38,00,000चा नवीन ओआय ॲडिशनल ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी पोझिशन तयार केले. आता या ठिकाणी काय होत आहे की मार्केट जसंही 25,600च्या लेवलच्या जवळपास जाण्याचा किंवा ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी बघू शकता मी सकाळी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणचा डाटा लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट झाला. या ठिकाणचा डाटा निगेटिव्हमध्ये गेलेला आहे. याचं कारण काय होतं की या जेवढ्या काही पोझिशन सध्या या ठिकाणी तुम्हाला जे दिसत आहेत, म्हणजे ह्या वाल्या ओआय चेनच्या कॉलममधल्या या 2 कोटीपासून यापर्यंत, तर यांनी सर्वांनी काय केलेलं आहे, पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन तयार केलेलं आहे. आणि मार्केटमध्ये काय होतंय म्हणजे यांच्या पोझिशन या ठिकाणी काय फसलेले आहे. हे काय करतंय की मार्केट जसंही वरती येईल तर या ठिकाणी हे आपल्या पोझिशन स्क्वेअर अप करायला या ठिकाणी सुरुवात करत आहेत. त्यामुळे काय मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं वरच्या बाजूला जसंही मार्केट यांच्या पोझिशन लॉंग अनवाइंडिंगमुळे पुन्हा सेलिंग प्रेशर वाढताना दिसते, कारण यांच्या पोझिशन शॉर्ट सेल ज्यादा ऑटोमॅटिकली स्क्वेअर अप करतात तेव्हा पुट ऑप्शन बायमध्ये कन्वर्ट होते. तर पुट ऑप्शन बायचे जेव्हा पोझिशन वन टाइम तयार होतात तेव्हा मार्केटमध्ये ऑटोमॅटिकली सेलिंग प्रेशर वाढते. अशा प्रकारचं मोमेंटम सध्या ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग आहे. वरच्या बाजूला सेलिंग प्रेशर चांगल्या प्रकारे. आता थोडंसं पुट कॉल रेशो बघूया. पुट कॉल रेशो कशा प्रकारचा आहे पीसीआर लेवल. तर या ठिकाणी बघू शकता पीसीआर सध्या आपले 0.62 म्हणजे आपण कुठे ना कुठे या बाईंग झोनच्या रेंजमध्ये आलेला आहोत या ठिकाणी असं दिसून येत आहे. पीसीआर लेवल किती आपली 0.62ची पीसीआर लेवल सध्या आलेली आहे आपली. ठीक आहे, म्हणजे 0.6च्या लेवलवर पण सध्या या पीसीआर डाटानुसार आहे. मार्केट कधीही या लेवलपासून शॉर्ट कव्हरिंगची रॅली देऊन मार्केट तेजीकडे वाटचाल करू शकते, एवढं थोडंसं लक्षात ठेवा. कारण 25,500चा सपोर्ट
सोबत PCRचं सपोर्ट, या दोन गोष्टी कॉम्बिनेशन येत असल्यामुळे मार्केट या ठिकाणपासून कधीही सपोर्ट घेऊन अपसाईडला तुम्हाला जाताना दिसून, यामध्ये कुठलीही शंका मला सध्या तरी वाटत नाही. आता चार्ट पॅटर्नवर जर बघितलं तर मार्केट बघू शकता या चार्ट पॅटर्ननुसार या अगोदरचा सपोर्ट बघा, तुम्हाला दाखवते थोडासा, की 25,500 या लेवलवर सुद्धा काय झालं होतं, जबरदस्त सेलिंगचं प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. मार्केटने या लेवलला पुन्हा रिस्पेक्ट करून पुन्हा अशा प्रकारचं सेलिंग दिलं 25,600च्या, आणि या लेवलवर पुन्हा सपोर्ट घेऊन जबरदस्त दिली होती 25,800 जवळपास. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा 2-3 दिवस असं कॉन्सोलिडेट केलं, पुन्हा या लेवलपासून सेम सिच्युएशन जी आज या ठिकाणी आपल्याला पहिले या ठिकाणी दिसून आलेली आहे. पहिली रेड कॅन्डल फुल, त्यानंतर थोडंसं 25,600 पर्यंत रिट्रेस करून पुन्हा 25,500 पर्यंत गेलं. आज सुद्धा तेच झालेले, फुल रेडमध्ये, फुल बेरिशमध्ये मार्केटला ब्रेक केलं. त्यानंतर थोडी रिकव्हरी दिली, पुन्हा अशा प्रकारचं जात आहे, पुन्हा हे करून आता या ठिकाणी चान्सेस काय की शॉर्ट कव्हरिंग या PCR डाटामुळे आणि या बिहेवियरमुळे ऑप्शन चेंजच्या मार्केट काय इथून अपसाईडला जाण्याचे मला संकेत या ठिकाणी जास्त दिसून येत आहे. कारण यांनी सकाळी लेवल ब्रेक केली नाही म्हणून हे चांगला सपोर्ट घेतला. कारण या ठिकाणी जसे ज्या प्रकारे इतक्या सेलिंगमध्ये ब्रेकआउट दिला, तर या ठिकाणी सुद्धा तशाच प्रकारचा ब्रेकआउट आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे, हे सध्या आत्ताच्या डाटावरून आणि सध्याच्या सेंटिमेंटवरून मला हे दिसून येत आहे. आता बघूया आपल्याला मार्केट कशा प्रकारचं मोमेंटम देते. तर ठीक आहे, आता अदर इंडेक्समध्ये थोडंसं बघूया मोमेंटम कशा प्रकारचे आहे. सर्वात पहिल्यांदा बघू बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये सेम कंडिशन तीच आहे. बँक निफ्टी सुद्धा सपोर्ट घेऊन वर जाण्याचा प्रयत्न करत आहे तो. ठीक आहे, हा सपोर्ट घेतला या ठिकाणी आणि वर जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर अदर इंडेक्स कुठला, तर अदर इंडेक्समध्ये आपल्याला बघायचं आहे सेन्सेक्स. तर सेन्सेक्समध्ये सुद्धा सपोर्ट घेतलेला आहे, थोडासा सपोर्टच्या ठिकाणपासून मार्केटला वर जाण्याचा आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर रिलायन्समध्ये सेलिंग प्रेशर, त्यामुळे थोडंसं निफ्टीवर आपल्याला चांगल्या प्रकारे दबाव बनवताना आपल्याला दिसून येत आहे. आजचं एकमेव कारण जे निफ्टीला तेजीपासून रोखण्याचं काम कोण करत आहे, हे रिलायन्स. अदरवाईज आपल्या स्टॉकच्या हिशोबाने आणि PCR डाटाच्या हिशोबाने आणि ऑप्शन चेन डाटाच्या हिशोबाने व्यवस्थित आहे. परंतु या पर्टिक्युलर एका सिंगल स्टॉकच्या बिहेवियरमुळे, याच्या सेलिंग प्रेशरमुळे मात्र निफ्टीला थोडंसं खाली खिचण्याचे प्रयत्न चांगल्या प्रकारे करताना दिसून येत आहे. त्यानंतर निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये थोडीशी सेलिंग प्रेशर याच्यामध्ये सुद्धा दिसत आहे. मेटल तो चांगल्या प्रकारे होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे. IT सेक्टर सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या तेजीतनीच होल्ड करण्याचा प्रयत्न करताना असं दिसून येत आहे. सध्याचा सिच्युएशन डाटा हीच आहे की रिलायन्सने जर थोडासा सपोर्ट केला तर मार्केटमध्ये तुम्हाला तेजी पाहायला मिळू शकते. आणि ऑप्शन चेन डाटानुसार आणि PCR डाटानुसार मार्केटमध्ये थोडीशी त्यांनी जर सपोर्ट केला तर या ठिकाणी तुम्हाला तेजीकडे वाटचाल करताना मार्केट या ठिकाणी दिसू शकते. हे आहे सध्याच्या कंडिशननुसार. परंतु ग्लोबल मार्केट आणि अदर सिच्युएशन कशा आहे त्यानुसार हे मार्केट आता हे होईल. 500चा सपोर्ट जर तोडला तर या ठिकाणी तुम्हाला 300 पर्यंत, या 25,400 पर्यंत किंवा 350 पर्यंत टार्गेट मिळू शकते. कारण ही लेवल चांगल्या प्रकारे होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे मार्केट. परंतु ही जर लेवल डाऊन साईडला जर ब्रेक झाली तर मार्केटला आणखी सेलिंग प्रेशर वाढेल. सेलिंग प्रेशर कोणामुळे वाढेल, तर ते पुट ऑप्शनच्या लॉंग अनवाइंडिंगमुळेच वाढणार. तेवढं लक्षात ठेवा. आजचं जे काही सेलिंग प्रेशर वाढत आहे हे सर्व पुट ऑप्शनच्या लॉंग अनवाइंडिंगमुळेच प्रेशर आजचं वाढताना दिसून येत आहे. हे आत्ताच डाटा बघूया आता मार्केटमध्ये कशा प्रकारे आपल्याला फायनल टार्गेट मिळते. तर ओके, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.